हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे ऑसिलेशन शिकायचं आहे. ठीक आहे, ऑसिलेशनचे ज्यांनी कुणी पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल त्यांना हा व्हिडिओ जास्त समजणार आहे. कारण कसं माहिती का, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी एक न्यूमरिकल घेतलं होतं आणि स्टॉप केलं होतं, बरोबर. मग ते न्यूमरिकलवरच हे डिपेंड आहे आता. ठीक आहे, जर तुम्हाला त्या न्यूमरिकलमधलं थोडं जरी समजलं असेल तर तुम्हाला हे पण येणार. ठीक आहे, पण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघा मी बाजूला तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिले होते सगळे. ते फॉर्म्युले तुमच्या लक्षात पाहिजे. ठीक आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आणि ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, तेवढं माहिती पाहिजे. ठीक आहे, तरच तुम्हाला हा प्रॉब्लेम आत्ताचा सुटणार आहे. आणि लक्षात ठेवा, हा जो काही प्रॉब्लेम आहे ना, हे जरासं ह्याच्यामध्ये टाईप्स मी जास्त घेणार आहेत. इथं ABCDEFG तिथपर्यंत लिहिलेलं आहे. जवळपास एकाच क्वेश्चनमध्ये तुमचं सगळं कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, त्या दृष्टिकोनातून मी घेणार आहे. ठीक आहे, आणि तसंच नाही का, फक्त आपला फिजिक्सच चॅनल नाही आहे, समजते का, आपला फिजिक्सच व्हिडिओ नाही आहेत, मी मॅथमॅटिक्स पण शिकवतोय. ठीक आहे, मग मॅथमॅटिक्सचे पण व्हिडिओ नाही का जवळपास सगळंच 12th स्टँडर्डचं कव्हर झालेलं आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिक पण स्टार्ट करणार आहे. ओके, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे डिफरन्शिएशन तुम्ही नाही का माझ्या चॅनलवरचे व्यवस्थित बघा, स्टार्ट टू एंड बघा. ठीक आहे, जवळपास मला वाटतं 29 to 30 व्हिडिओ आहेत, ते पूर्ण बघा तुम्ही, तर तुम्हाला जास्त मॅथ्स 2 येणार आहे. अदरवाईज डिफरन्शिएशन नाही येत असेल तर मग मॅथ्स 2 बिलकुल येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या ऑसिलेशनमध्ये काय काय आहे ॲक्च्युली. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या, काय क्वेश्चन आहे माझा बघा. इथं काय दिलं, x = 10 sin 2πt. ओके, 2πt इज इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ अ पार्टिकल ऑफ अ मास 2 kg. ठीक आहे, गिवन काय काय दिलं हे माहिती पाहिजे. सर्वात पहिले तुम्हाला गिवन माहिती पाहिजे. काय दिलंय गिवन, तुम्हाला x = दिलंय, x = त्याला कम्पेअर करावं लागेल ना मला. 10 sin 2πt दिलंय. ठीक आहे, सो आता कम्पेअर कसं करणार, ह्याला कम्पेअर करावं लागेल. पण अजून तुम्हाला काहीतरी दिलंय बघा, पार्टिकल ऑफ अ मास म्हणजे m दिलाय. m किती दिलाय, दॅट इज 2 kg दिलाय. ठीक आहे, मग आता तुम्हाला ह्याला बघून तुम्हाला असं काहीतरी वाटतंय का, हा बाबा हे जे काय आहे त्याला मी असं लिहू शकतो, x = a sin ωt, बरोबर ना, ωt. आपलं इक्वेशन कसं असतं, +φ असतं ना, हे असं इक्वेशन आहे आपलं. पण आपला जो अँगल जो आहे, फेस अँगल, तो स्टार्टिंगला 0 आहे. मग माझा डिस्प्लेसमेंट जो आहे ना, इथं बघा फेस अँगल त्याने 0 दिलाय, म्हणून काय आपल्याला काही जास्त डोकं लावायची गरज नाही. मग डायरेक्ट आपल्याला कम्पेअर करताना असं करायचं, समजलं का, a sin ωt येणार. ओके, मग आता कम्पेअर जर केलं तर बघा, कम्पेअर केल्यावर a ची व्हॅल्यू काय येणार, a ची व्हॅल्यू येणार 10 आणि t चा कोइफिशियंट आहे 2π, t चा कोइफिशियंट आहे ओमेगा, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू आहे 2π. ठीक आहे, सो आता नेमकं बघा काय काय फाइंड आउट करायचं आपल्याला. बघा, फर्स्ट वन मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फर्स्ट फाइंड करायचं आहे. अरे यार, इथं मला सगळं व्यवस्थित घ्यावं लागेल ना. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मग मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कसं फाइंड आउट होणार, तुम्हाला मी एक डेफिनेशन सांगितलं होतं बघा, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. काय सांगितलं होतं, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. बरोबर ना, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. मग लक्षात ठेवा, अँप्लिट्यूड म्हणजेच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. काय बोललो मी, अँप्लिट्यूड म्हणजेच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो का, सो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट a = 10. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती झालाय, पार्टिकल किती वर गेलाय, 10 एवढा गेलाय, म्हणजे अँप्लिट्यूड किती आहे 10. म्हणजे अँप्लिट्यूड म्हणजेच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. समजलं का, नाही तर तुमच्या डोक्यात असं असेल की मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे x काढायचं आहे ना, तसं नाही. म्हणजे a ची व्हॅल्यू 10 असणार, सिंपल आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट इझी होते, हे अवघड नव्हतं. सेकंड बी वाला पण इझी, मॅक्झिमम वेलोसिटी. सो आता मॅक्झिमम वेलोसिटी कसं येणार ते पण माहिती पाहिजे. मग मॅक्झिमम वेलोसिटी बघा, तुम्हाला सांगितलं होतं मॅक्झिमम वेलोसिटी हे मीन पोझिशनला जास्त येतं, बरोबर ना. एक्स्ट्रीम पोझिशनला जर मी बॉब तिकडे नेला तर स्टार्टिंगला तिथं व्हॅल्यू किती असते, 0 असणार. ठीक आहे, बॉब बघा असा फिरतो. ठीक आहे, बॉब असा फिरणार आहे.
ज्यावेळेस तो एका एक्स्ट्रीम पॉईंटला जाणार तेव्हा तो डाऊन होणार ना, म्हणजे त्याची वेलॉसिटी कमी होणार. मग स्टार्टिंगला मेन पोझिशनला मॅक्झिमम वेलॉसिटी असते. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो रे, दॅट इज व्ही इक्वल टू, फॉर्म्युला कसा असणार, व्ही इक्वल टू दॅट इज ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मी एक तुम्हाला फॉर्म्युला काढून देतोय हा, ठीक आहे. हां, v इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पण एक्सची व्हॅल्यू मेन पोझिशनला 0 असणार, म्हणजे 0. ठीक आहे. मग याचा स्क्वेअर जर मी काढला तर काय येणार, स्क्वेअर निघून जाणार, म्हणजे आन्सर काय येणार ओमेगा ए येणार. मग इथं प्लस मायनस का नाही इथं, कारण आपण मॅग्निट्यूड विचार करतो ना, मॅग्निट्यूड लक्षात ठेवलंय, मग त्यावेळेस पॉझिटिव्ह कन्सिडर करणार. ठीक आहे. मग लक्षात ठेवा मॅक्झिमम वेलॉसिटी जी आहे ना, मॅक्झिमम वेलॉसिटी व्ही मॅक्स ती WA असणार, WA असणार. लक्षात ठेवा, हे लक्षात राहू दे. सो W म्हणजे किती, W म्हणजे 2 पाय आणि A म्हणजे किती 10. ठीक आहे. सो 10 2 20, सो 20 पाय आन्सर. ठीक आहे. चला आता पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, मला इकडचं हे करावं लागेल, रफ करावं लागेल. चला करा लवकर, फास्टमध्ये लवकर. अजून बघू दे काय अजून क्वेश्चन राहिले त्याच्यामध्ये. 20 किती पाय आहे तिथं, सॉरी इथं माझा क्वेश्चन जो आहे ना तो 20 पाय आहे. सॉरी इथं मी 20 नाही दिलं, इथं 20 पाहिजे. इथं 20 पाय आहे. मग इथं थोडं चेंज करावं लागेल ना, थोडं. इथं 20 आहे. काय घेऊ, 2 घेऊ का, चला 2 घेतो मी, चेंज नाही करत. ॲक्च्युली माझा क्वेश्चन इथं जो होता ना तो 20 होतं, पण आता राहू दे 2 घेतो मी, म्हणजे ह्या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला समजून जाणार आरामशीर. ठीक आहे. चला करा पटकन लवकर. हां, हे काढलं आपण, वेलॉसिटी काढल्या, काय असते मीटर पर सेकंड असतं. ठीक आहे. व्ही मॅक्स काढला आपण, व्ही मॅक्स काढलाय. आता नेक्स्ट काय काढायचं आहे बघा, एक मिनिट मोबाईल बाजूला ठेवतो. हे झालं व्ही मॅक्स. ठीक आहे. नेक्स्ट आता रफ करतोय. इझी आहे, एवढं डिफिकल्ट वाला तुम्हाला वाटत असेल डिफिकल्ट नाही, काही डिफिकल्ट नाही. चला हे रफ करतो. गिवन लक्षात आहे ना. आता काढायचं काय, मॅक्झिमम ॲक्सिलरेशन काढायचं. मग मॅक्झिमम ॲक्सिलरेशन कसं काढणार, मॅक्झिमम ॲक्सिलरेशन काढायचं ना, सी वाला जे आहे मॅक्झिमम ॲक्सिलरेशन. मग मॅक्झिमम ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सांगितलं होतं बघा, ए इक्वल टू काय घ्यायचंय, ए इक्वल टू तुम्हाला सांगितलं होतं की मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असतो. हे ॲक्सिलरेशन आहे, हे तुम्हाला सांगितलं होतं बघा स्टार्टिंगला, डेरिव्हेशन ऑफ ॲक्सिलरेशन वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. त्यावेळेस माझं ॲक्सिलरेशन असं आलं होतं. पण एक्स काय घेणार मी, एक्स म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. एक्स म्हणजे काय, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, म्हणजे इथे घेणार मी ए घेणार, कन्सिडर करत असताना ए करणार. कळत आहे का. आणि निगेटिव्ह घेणार नाही. का नाही घेणार, कारण मी मॅग्निट्यूड काढणार ना, मॅग्निट्यूडने विचार करणार. आता तुम्ही मला इथे एक्स का नाही, एक्स म्हणजेच डिस्प्लेसमेंटच असतो. ठीक आहे. मग हा डिस्प्लेसमेंट म्हणजेच ए घेणार मी स्टार्टिंगला. ठीक आहे. चला आता हे रफ करतो. बघा काय काय आहे ना आता नेक्स्ट. इथे येणार ए इक्वल टू ओमेगा किती आहे, ओमेगा आहे 2 पाय, म्हणजे 2 पायचा स्क्वेअर. ठीक आहे. 2 पायचा स्क्वेअर येणार. आणि इथं बाहेर ए म्हणजे किती आहे 10, म्हणजे इथे किती येणार 2 चा स्क्वेअर 4 इंटू 10 म्हणजे 40 पाय स्क्वेअर, म्हणजे इथं काय ना मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला हे आता वेलॉसिटी ॲट एक्स इक्वल टू 8 ला काढावं लागेल. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला डी काढायचं. टाइम बघू दे किती झाला. ठीक आहे. टाइम झाला. डी काय काढायचं, वेलॉसिटी ॲट एक्स इक्वल टू 8 मीटर. ठीक आहे. चला हे पण काढू. ॲक्सिलरेशन पण लक्षात ठेवा. चला मी हे नंतर लिहितो, पहिले एवढं हे करतो. अजून आपल्याला काढायचं, मी लिहिताना फक्त एवढंच लिहिलंय. क्वेश्चन अजून मोठा, म्हणजे ह्याच्यामध्ये टाईप्स खूप आहेत, म्हणजे काय काय काढायचं ते माहिती पाहिजे. ठीक आहे. सो आता चेंज करायलाच वेळ जातो माझा. वेलॉसिटी, मग वेलॉसिटी काय ना, वेलॉसिटी इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस काय ना एक्स स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर. मग सांगा काय काय ना, वेलॉसिटी इक्वल टू ॲट एक्स इक्वल टू 8. आता त्यांनी एक्सची व्हॅल्यू त्यांनी स्वतः दिलंय, मग आता एक्सची व्हॅल्यू ठेवा ना, एक्सची व्हॅल्यू ठेवा. आता ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 2 पाय.
अंडर रूट एचा स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर 100 मायनस एक्सची व्हॅल्यू 8चा स्क्वेअर म्हणजे 64. ठीक आहे 2 पाय तसाच 36 राहणार. 36 कोणाचा आहे? हा स्क्वेअर रूट कोणाचा आहे? 36 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 6 चा म्हणजे इथे येणार 12 पाय. काय काढलं? वेलोसिटी काढलं. इथे येणार मीटर पर सेकंड. ठीक आहे चला पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा मग नंतर पुढचं शिकवतो लवकर. अजून टाईप्स आहे का ह्याच्यामध्ये? ना नेक्स्ट आता बघा किती टाईप्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एकच क्वेश्चन आहे त्याचे नाही का मी डिफरंट जे फाइंड आउट करायचं नाही का जे फाइंड आउट करू शकतो आपण ते मी क्वेश्चन टाकले ऍड केले. ठीक आहे सो बघा आता ऍक्सलरेशन ॲट x इक्वल टू 5. मग आता ऍक्सलरेशन कसं काढायचं? ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? दॅट इज a इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असतं बरोबर. ऍक्सलरेशन तुम्हाला माहिती आहे पण x ची व्हॅल्यू दिली आहे 5 सो 5 पुट करा. पण आपण मायनस घेणार आहे का? नाही घ्यायचं कारण आपण मॅग्निट्यूडचा विचार करतो. ठीक आहे ओमेगा आहे ओमेगा 2 पाय आहे 2 पायचा स्क्वेअर आणि x किती आहे 5. ठीक आहे इथे येणार 4 पायचा स्क्वेअर 4 पायचा स्क्वेअर इथं 5 तसाच. ठीक आहे 5 4 जा दॅट इज 20 पाय स्क्वेअर. ऍक्सलरेशन काढतोय मी इथे येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे पुढं आता नेक्स्ट काढायचं काय हे लक्षात ठेवा. मी हे रफ करणार आहे. a ची व्हॅल्यू 10 आहे आणि ओमेगा ची व्हॅल्यू आहे 2 पाय. हे रफ करतोय मी आणि हे रफ करून टाकतो. आता नेक्स्ट बघा काय काढायचं आपल्याला. इथे काढायचं आपल्याला फोर्स कॉन्स्टंट. मग फोर्स कॉन्स्टंट मी तुम्हाला बोललो होतं बघा एकदा एका व्हिडिओमध्ये काय बोललो होतं की त्या क्वांटिटी तुम्हाला सांगतो त्या न्यूमरिकलमध्ये. मग आता न्यूमरिकल चालू आहे आपले पण न्यूमरिकलमध्ये तुम्हाला मी ही क्वांटिटी सांगतो की काय असतं. k/m. m म्हणजे काय असतं? मास असतं आणि k म्हणजे काय? फोर्स कॉन्स्टंट असतो. कळतंय का? k म्हणजे फोर्स कॉन्स्टंट. मग आपल्याला k काढायचं. ओमेगा माहिती आहे मास माहिती आहे. बघा त्याने तुम्हाला मास दिले 2 kg काहीतरी दिलं आहे ना 2 kg दिलंय. मग ते 2 इथं पुट करा झालं. मग इथे टाकायचं ओमेगा स्क्वेअर इक्वल टू k/m. ठीक आहे ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 2 पाय 2 पायचा स्क्वेअर. k काढायचं आपल्याला. m किती आहे? दॅट इज 2 2 इथं डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय म्हणजे k ची व्हॅल्यू किती येणार? डायरेक्ट काढतोय मी 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 4 पाय स्क्वेअर. 2 ने तिकडे मल्टिप्लाय केलं तर 4 2 चा 8 होणार. ठीक आहे म्हणजे इथे येणार 8 पायचा स्क्वेअर. फोर्स कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंटला युनिट लिहिणार आहे का नाही? कॉन्स्टंटला युनिट नाही. ठीक आहे चला झालं एवढं. नेक्स्ट आता अजून काढायचे आपल्याला. अजून काय काय काढू शकतो? टाइम पिरियड काढायचं. काय काढायचं? टाइम पिरियड. नेक्स्ट आहे एफ जी काढायचं. काय? टाइम पिरियड. टाइम पिरियड काढायचं. ठीक आहे मग टाइम पिरियड कसा काढू शकतो आपण याचा? टाइम पिरियड काढत असताना सिंपल सो t इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा हे तुम्हाला सांगितलं आहे मी. टाइम पिरियडचं डेफिनेशन पण सांगितलं आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय येतो ते पण सांगितलं आहे 2 पाय बाय ओमेगा म्हणजे t तसाच 2 पाय तसाच. ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज ओमेगाची व्हॅल्यू होती 2 पाय. 2 पायच होती ना मग 2 पाय गेट कॅन्सल सो t इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा आणि ओमेगाची व्हॅल्यू होती आपली 2 पाय होती. मग कॅन्सल आन्सर 1 येणार. ठीक आहे समजलं काय? टाइम पिरियड 1 आला. मग फ्रिक्वेन्सी किती येणार? मग फ्रिक्वेन्सी पण काढावं लागेल आपल्याला. gh आपल्याला काढायचं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी पण एक आहे. हे एक्स्ट्रा ऍड करा. मी हे एक्स्ट्रा सांगतोय क्वेश्चन मध्ये लिहा. हे टाइम पिरियड लिहा फ्रिक्वेन्सी लिहा व्यवस्थित नोट्स क्रिएट करा. ठीक आहे चला पहिले एवढं रफ करतो. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कोण सांगू शकता का लगेच ह्याच्यावर लाईव्ह चॅटवर? लवकर सांगा पटकन. चला रफ करू. हे टाइम पिरियड काढला आता हे रफ करतो. भेटला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. सो फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट व्हॉट? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो सिंपल फ्रिक्वेन्सी that is frequency denoted by n. It is a reciprocal of time period. मग टाइम पिरियड किती आलता? टाइम पिरियड आलता 1 म्हणजे हे पण फ्रिक्वेन्सी पण 1च येणार. लक्षात राहू दे. ठीक आहे चला एवढे मी तुम्हाला पार्ट सांगितले कसं काय सॉल्व करायचं आहे.
जर तुम्ही स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघत आले असेल तर तुम्हाला हे नक्की समजतंय. फक्त फॉर्म्युले लक्षात पाहिजे. फॉर्म्युले किती शिकलो आपण, कोणत्या ह्याला व्हॅल्यू मॅक्झिमम असते का मिनिमम असते ही माहिती पाहिजे. म्हणजे वेलॉसिटी मिनिमम मॅक्झिमम, डिस्प्लेसमेंट मिनिमम का मॅक्झिमम, ठीक आहे. ॲक्सिलरेशनचं काय असतं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ह्या गोष्टी माहिती पाहिजे. ह्या गोष्टी मॅटर करतात. ओके, चला नेक्स्ट आता आपण हे शिकूया कंपोजिशन ऑफ SHM म्हणजे ॲम्प्लिट्यूड वगैरे शिकूया. ठीक आहे. नीट हेडिंग टाकतो मी, हेडिंग नीट देतो. ठीक आहे. नेक्स्ट डेरिव्हेशन. हा डेरिव्हेशन पण इम्पॉर्टंट आहे. बघा काय विचारू शकतात तुम्हाला डेरिव्हेशनमध्ये. सो डिराइव्ह द कंपोजिशन ऑफ टू SHM हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ. आता क्वेश्चनचा मिनिंग समजून घ्या. म्हणजे डेरिव्हेशन कसं विचारू शकतात. बघा कंपोजिशन ऑफ टू SHM म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन, दोन सिंपल हार्मोनिक मोशन आहे हॅव्हिंग सेम पिरियड म्हणजे टाइम दोघांचा सेम आहे. ठीक आहे. अँड अलॉंग द सेम पाथ. अलॉंग द सेम पाथ म्हणजे काय. आता बघा समजा आता माझं हे एक पार्टिकल आहे. चला दुसरं कुठे गेला तर मार्कर ठेवला काय माहिती, मार्कर चालेल. ठीक आहे, समजा तुम्ही याच्यावर. ठीक आहे. हे तुमचं असं अलॉंग दी सेम पाथ म्हणजे सेम पाथ म्हणजे पॉझिटिव्ह डिरेक्शनला. ठीक आहे. जर समजा माझा पार्टिकल इथून चालला ना असा असा असा. ठीक आहे. सो ह्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड A1 आहे. बघा काय दिले, पिरियड अँड अलॉंग दी सेम पाथ दिले, पण काय काय डिफरंट असेल बघा, नीट लक्ष द्या. सो कन्सिडर करत असताना मी काय करणार, कन्सिडर पार्टिकल सब्जेक्टेड सायमल्टेनियसली टू SHM हॅव्हिंग सेम पिरियड म्हणजे दोघांचं टायमिंग सेम आहे. आता मी हे सध्या एकच वेव्ह काढलं. पुढे काय दिलं बघा, अँड अलॉंग दी सेम पाथ. यस, दोन्ही जे काय आहेत, दोन्ही वेव्ह जे आहेत तेच अलॉंग दी सेम पाथ आहेत. पुढे काय दिलं, बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे दुसरा जो वेव्ह आहे डिफरंट ॲम्प्लिट्यूड. बघा दोघांचं टाइम एकच आहे, स्टार्टिंगला होणार आहे. बघा इथून असा. ठीक आहे. मग आता दुसऱ्या वेव्हचं जे काय ॲम्प्लिट्यूड आहे ते A2 असणार आहे. काय असणार आहे, A2. पहिल्याचं A1, इथं निगेटिव्ह आहे खाली, कन्सिडर करताना मी पॉझिटिव्ह करतोय. इथं दुसऱ्याचं काय असणार, A2 असणार. समजलं का. दोघांचे ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे. बघा इथे दिले, बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड अँड इनिशियल फेज म्हणजे इनिशियल फेज पण डिफरंट असणार आहे. ठीक आहे. आता इनिशियल फेज काय डिफरंट असणार ते पण समजून घ्या. म्हणजे मला ह्याचं काय करायचं आहे, कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे बघा एक प्रकारचं मला ॲव्हरेज काढायचं आहे. कुणाचं, डिस्प्लेसमेंटचं. समजतंय का. म्हणजे हे जे काही दोन वेव्ह आहेत त्याचं मला ॲव्हरेज काढायचं. ॲव्हरेज म्हणजे कसं, कंपोजिशन ऑफ टू SHM काढायचं. समजलं का. हे नीट समजलं पाहिजे तुम्हाला. जर समजा माझ्याकडे दोन स्टुडंट आहेत, माझ्याकडे दोन स्टुडंट आहेत समजा, आणि त्यांना नाही का 50-50 मार्क्सचा पेपर आहे समजा, आणि मी तुम्हाला म्हटलं तर दोघांचा जो काय ॲव्हरेज जो आहे, ॲव्हरेज 45 आहे. काय बोलले मी, दोघांचा ॲव्हरेज किती आहे, 45. म्हणजे किती पर्सेंटेज असू शकतात, म्हणजे जवळपास नाही का दोन्ही स्टुडंटचा ॲव्हरेज सांगितलं, फक्त दोनच म्हणजे 45च असणार ना. ठीक आहे. समजतंय का. हे दोन मी इथे सांगितलं. चला इथं समजून सांगतो तुम्हाला. समजा 3 आहे स्टुडंट, 50 मार्क्सचा पेपर आहे. ओके. ह्याला पडले 48, ह्याला पडले 46 आणि ह्याला पडले 44. 48, 46, 44 पडले. मग मी काय म्हणणार, ॲव्हरेज. आता मी तुम्हाला सांगितलं ह्यांचा ॲव्हरेज किती असेल, नियर अबाउट. ठीक आहे. दॅट इज 46 असणार. दोघांचा म्हणजे तिघांचा ॲव्हरेज 46 असणार. ठीक आहे. मग मला तेच काढायचं आहे. म्हणजे हे जे काय पार्टिकल्स आहेत, ह्या पार्टिकल्सचं मला मिनिमम म्हणजे नाही का डिस्प्लेसमेंट, ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट किती येणार ते काढायचं आहे, एक्स काढायचं आहे. सिंपल. ठीक आहे. कळलं एवढं. मग हेच तर आहे, हेच तर सांगायचं त्यांना की काय काढायचं. एकदा जर तुम्हाला कळलं ना काय का काढायचं आणि काय काढायचं, तर तुम्ही आरामशीर म्हणजे क्वेश्चन जर विचारला तुम्हाला कसं पण फिरून तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. चला आता डिफरंट ॲम्प्लिट्यूड अँड इनिशियल फेज म्हणजेच काय ना, वी हॅव आपल्याकडे काय आहे, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. कोणता, डिस्प्लेसमेंट आहे समजा एका पार्टिकलचं x1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचं x2 आहे. ठीक आहे. मग पहिल्या पार्टिकलचं काय ना, a sin ओमेगा t प्लस फाय. पण तिने काय सांगितलंय बघा, डिफरंट ॲम्प्लिट्यूड. पहिले मी हे आहे तसं लिहितो. ठीक आहे.
डिफरंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे हे A1 आणि हे A2 डिफरंट ॲम्प्लिट्यूड. ओके, आता सांगताना एकाचा ॲम्प्लिट्यूड A1 एकाचा A2 असणार अँड इनिशियल फेज पण डिफरंट असणार. हे 1 आहे, हे 2 आहे. समजलं काय? हे 1 आहे आणि हे 2 आहे. ओके, म्हणजे तुम्हाला हे कळलं की डिस्प्लेसमेंट, ह्याचं डिस्प्लेसमेंट एवढं आहे, ह्याचं डिस्प्लेसमेंट एवढं आहे. मग दोघांचं मला काय काढायचं आहे? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. ठीक आहे, कसं काढायचं? रिझल्टंट म्हणजे काढायचं आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. ओके, नेक्स्ट रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसं आहे ना? दॅट इज ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट x इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 नाही करायचा. चला पुढे बघा, आता डिवाइड बाय 2 गेला. आता कन्सेप्ट समजून घ्या. आता काय बोलतोय मी, आता थोडं चेंज होणार. बघा नीट आहे का? तुम्हाला काय बोललो तुम्ही? ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट बोललो. पण ॲव्हरेज केव्हा होणार? ज्यावेळेस डिवाइड बाय 2 करणार तेव्हा ॲव्हरेज होणार. ठीक आहे, मग आता ह्याचं मिनिंग काय? रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं मिनिंग काय? ह्या दोघांचं टोटल किती होणार ते काढायचं. कळलं? ॲव्हरेज वेगळं, रिझल्टंट वेगळं. ठीक आहे, चला रिझल्टंट काय ना? मॅक्झिमम किती येणार? x इक्वल टू x1 प्लस x2 दॅट इज x1 किती आहे? एवढा आहे. मग मी थोडं इकडून लिहितो. x इक्वल टू x1 प्लस x2 थोडा अक्षर बारीकच करतो. A1 साइन ओमेगा टी प्लस phi1 प्लस A2 हे खालीच लिहावं लागेल मला. x1 ची व्हॅल्यू लिहिलं आणि x2 ची व्हॅल्यू काय? A2 साइन ओमेगा टी प्लस phi2. आता माझा जो काय पार्टिकल आहे, नीट समजलं पाहिजे तुम्हाला. बघा, माझा जो पार्टिकल आहे इथं फंक्शन काय आहे? साइन. मग माझा पार्टिकल 0 पासूनच स्टार्ट होणार. काय बोललो मी? माझा पार्टिकल 0 पासूनच स्टार्ट होणार. का? कारण फंक्शन साइन आहे ना. सो तुम्हाला सांगितलं जर साइन असेल तर 0 पासून, कॉस असेल तर 1 पासून. ठीक आहे, चला आता पुढं. मग तुम्हाला हे माहिती करेल. बघा, तुम्हाला हा माहिती पाहिजे. साइन A प्लस B चा फॉर्म्युला माहिती आहे? हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. बघा, मॅथमॅटिक्स मध्ये काय असतं? साइन A, बघा साइन A कॉस B लिहितो. हा फॉर्म्युला प्लस असेल तर प्लस लिहावा लागेल. मग आता कॉस A लिहिणार इनटू साइन B. ठीक आहे, पहिलं कसं लिहिलं? हा फॉर्म्युला आहे. मग इथं बघा ना, A1 तसाच ब्रॅकेट मध्ये साइन A प्लस B चा फॉर्म्युला. साइन A प्लस B चा फॉर्म्युला काय येणार? A म्हणजे काय? ओमेगा टी. A म्हणजे काय? ओमेगा टी प्लस B म्हणजे काय? phi1. मग करा पुट, ह्याच्यामध्ये पुट करा. काय येते बघा? साइन A म्हणजे काय? ओमेगा टी इनटू कॉस B म्हणजे काय? B म्हणजे phi1. ओके, प्लस कॉस A म्हणजे काय? दॅट इज A म्हणजे ओमेगा टी इनटू तिकडचं दिसतंय का? बघू दे तिकडचं. यस, दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, कॉस ओमेगा टी इनटू साइन येणार. साइन B म्हणजे काय? phi1. ठीक आहे, चला आता नेक्स्ट. हे झालं फक्त एवढ्यासाठी, नाही का? ह्याच्यासाठी झालं फक्त एवढं. आता नेक्स्ट ह्याच्यासाठी पण काढ लागेल प्लस. ते प्लस खालीच लिहा तुम्ही, कारण तिकडे तुम्हाला जागा नाही पडणार. A2 काय येणार? सेम रूल येणार, फक्त phi2 येणार. phi2. ओके, हेच येणार साइन ओमेगा टी इनटू कॉस phi2 प्लस कॉस ओमेगा टी इनटू साइन phi2. सिंपल, एवढं कळलं. मग पुढं, मग आता A1 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. A1 ने आतमध्ये मल्टिप्लाय, A2 ने आतमध्ये मल्टिप्लाय, A2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. आन्सर येणार. सो बघा कसं येणार? A1 साइन ओमेगा टी इनटू कॉस phi1. ओके, प्लस A1 ने मल्टिप्लाय करा. A1 कॉस ओमेगा टी इनटू साइन phi1. ओके, पुढं प्लस A2 साइन ओमेगा टी इनटू कॉस phi2. ठीक आहे, प्लस A2 बघा, A2 ने मल्टिप्लाय करतोय कॉस ओमेगा टी इनटू साइन phi2. दिसतंय का तिकडं? थोडं इकडं करावं लागेल. 1 मिनिट, आता दिसेल तुम्हाला. ठीक आहे.
चला काढा स्क्रीनशॉट. मला थोडं ॲडजस्ट करावं लागेल, मग नंतर मी पुढे शिकवतो. कारण कसं आहे, अर्ध दिसतंय अर्ध नाही दिसत, मग असं नको व्हायला. बरोबर, काढा स्क्रीनशॉट लवकर, अजून सॉल्व करायचा. बघा आता इथं x इक्वल टू आपल्याला काय भेटलंय, a1 sin ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस a1 कॉस ओमेगा टी साइन फाय 1, ठीक आहे, प्लस a2 sin ओमेगा टी कॉस फाय 2 प्लस a2 कॉस ओमेगा टी साइन फाय 2. ठीक आहे, आता काय करायचं बघा, आता जे एकत्र म्हणजे जे सेम सेम टर्म आहेत ना त्यांना कॉमन काढायचं. कसं काढणार बघा, इथं काय, इथं साइन ओमेगा टी आहे आणि इथं पण साइन ओमेगा टी आहे. मग मी कॉमन काढू शकतो का? हो काढू शकतो. कसं काढणार कॉमन बघा, इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहितो. बघा ह्याच्यामध्ये साइन ओमेगा टी आणि साइन ओमेगा टी कॉमन काढतो म्हणजे काय राहणार, ब्रॅकेटमध्ये राहणार a1 cos फाय 1 cos फाय 1 प्लस, बघा इथं प्लस आहे तर प्लस येणार a2 cos फाय 2 cos फाय 2. ठीक आहे, आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार, सो ब्रॅकेटच्या बाहेर एकच मिनिट जस्ट, म्हणजे हे साइन ओमेगा टी कॉमन, साइन ओमेगा टी कॉमन. ठीक आहे, पुढं आता प्लस, आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय कॉमन काढू शकतो, कॉस ओमेगा टी कॉमन काढू शकतो, यस काढू शकतो. मग पुढं काय येणार, कॉस ओमेगा टी हे कॉमन ना, a1 ब्रॅकेटमध्ये येणार a1, ठीक आहे, व्यवस्थित लिहितोय बघा, a1 साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2 आणि बाहेर काय येणार, ब्रॅकेटच्या बाहेर येणार कॉस ओमेगा टी. ठीक आहे, आता जरासं ऑब्झर्व करा, ऑब्झर्व केलेलं तुम्हाला टर्म काय काय दिसतंय बघा, इथं a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2 आहे. त्याच्या जागी मी काय लिहिणार, मग लेट कन्सिडर, म्हणजे इथं तुम्हाला लिहावं लागेल वेअर, इथं काय लिहिणार वेअर, बघा आपल्या x ची व्हॅल्यू इथपर्यंत आलेली आहे. ठीक आहे, मग आता मी जे रेडमध्ये लिहिलं ना, रेडमध्ये त्याला मी काय कन्सिडर करणार माहिती का, त्याला कन्सिडर करणार a1 इंटू कॉस फाय 1 प्लस a2 कॉस फाय 2. त्याला मी कन्सिडर करत असताना आपल्याला काढायचं काय, मॅक्झिमम म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायचं. काय काढायचं आपल्याला, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आणि तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे कुणाला बोलतो आपण, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. काय असतं, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज कॉल्ड एज ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, आता हा एक वेव्ह आहे, ह्याचं एक डिस्प्लेसमेंट काहीतरी असणार, x बरोबर काहीतरी. ठीक आहे, एक इक्वेशन घेतलं होतं आपण x1 इक्वल टू, आणि दुसऱ्याचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे त्याचं आपण काहीतरी घेणार, ह्याला असं करतात. ठीक आहे, मग ह्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट म्हणजे a2. ओके, ह्याचं a1 ह्याचं a2. मग आपल्याला काय काढायचं आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट केव्हा येणार, ज्यावेळेस आपण हे दोघांना ॲड करणार तर आपल्याला रिझल्टंट काय भेटणार, डिस्प्लेसमेंट भेटणार. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असणार आहे, ॲम्प्लिट्यूड कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, मग ॲम्प्लिट्यूड कन्सिडर करत असताना बघा ह्या दोघांचा ॲम्प्लिट्यूड जो आहे बघा, a1 इथे लिहायचं राहिलं होतं कॉस फाय 1 a2 कॉस फाय 2. मग याला लिहिताना मी कन्सिडर करणार, दॅट इज, नीट लक्षात राहू दे, दॅट इज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. काय असणार, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, आणि कॉस इथं फाय 1 आणि फाय 2 दोघांचा फेज डिफरन्स जो आहे तो डिफरंट आहे. मग त्याला मी कन्सिडर करत असताना डेल कन्सिडर करणार, म्हणजे हे रिझल्टंट फेज झालं. काय झालं, रिझल्टंट फेज. हे झालं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या जागी मी हे लिहिणार. ओके, मग आता ह्याच्या जागी काय लिहिणार, दॅट इज a1 साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2. याच्या जागी काय लिहू शकतो बघा, इथं कॉस होतं म्हणून कॉस डेल दिलं म्हणजे फेज अँगल. इथं a1 a2 त्याच्या जागी rच लिहिणार, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. ओके, साइन फाय 1 साइन फाय 2 म्हणजे साइन डेल लिहिणार. ठीक आहे, हे इक्वेशन लक्षात राहू दे. ह्याला मी कन्सिडर करताना 1 कन्सिडर करतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेस मला अजून एक केस सॉल्व्ह करायचा असेल ना, अजून एक केस, त्यावेळेस मी हे घेणार. हे लक्षात राहू दे, हे लर्नच करून ठेवा की a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2 ची व्हॅल्यू r cos डेल येणार आहे, आणि a1 sin फाय 1 प्लस a2 sin फाय 2 त्याची व्हॅल्यू r sin डेल येणार आहे. ठीक आहे, कारण आपल्याला पुढच्या डेरिव्हेशनला आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, चला बघा पुढे. आता मग आता ही व्हॅल्यू याच्यात पुट करा, याच्यात म्हणजेच काय येणार, x इक्वल टू याच्या जागी काय लिहिणार, r cos डेल, r cos डेल. ठीक आहे, साइन ओमेगा टी प्लस ह्याच्या जागी काय लिहिणार, ह्याच्या जागी लिहिणार r sin
डेल, ओके, आणि कॉस ओमेगा टी. ठीक आहे, त्याच्या जागी आता मी हे लिहिलं आहे. आता चला पहिलं स्क्रीनशॉट काढून घ्या, मग नंतर सांगतो काय करायचं. आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे बघा, फॉर्म्युला माहिती पाहिजे. एका बाजूला मी फॉर्म्युला लिहून देतो, दिसतंय का बघतो तिथलं. तिथं कमी जागा आहे, पण मी इथं खाली तुम्हाला बॉक्स करून लिहून देतो की फॉर्म्युला काय माहिती पाहिजे. तुम्हाला हे माहिती पाहिजे, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. माहिती आहे? येस माहिती तुम्हाला. साइन ए इंटू कॉस बी, ओके, प्लस कॉस ए इंटू साइन बी, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. हे एक्स्ट्रा लिहून दिला तुम्हाला, हे एक्स्ट्रा लिहून दिलंय, कारण ह्याच्यामध्ये ऍड करू नका, ते एक्स्ट्रा लिहून दिलंय. तुम्ही हे नाही का वर लिहा, बॉर्डरच्या वर लिहा. ठीक आहे, हे लक्षात पाहिजे. आता ह्याच्यानंतर ना डेरिव्हेशन काय ना, मी इथं वर लिहितोय, हे रफ करतो. सगळं व्यवस्थित पाहिजे असतं सगळ्यांना. आता हे लक्षातच ठेवा, मी बोलणार फ्रॉम इक्वेशन 1, मग हे इक्वेशन असणार, दोन्ही इक्वेशन इथं असणार. ठीक आहे, ज्यावेळेस दुसरं डेरिव्हेशन सॉल्व्ह करणार त्यावेळेस. आता मॅटर काय बघा, मॅटर असा आहे की x बरोबर, दोघांमधून मी r कॉमन काढू शकतो. येस, काढू शकतो. r राहिला काय मग, साइन ओमेगा टी कॉस डेल. बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये पहिलं साइन येतो, मग मी पहिलं साइन पुढे लिहिणार. ठीक आहे, दोघांमधून मी r कॉमन काढणार, पण लिहिताना पहिलं साइन ओमेगा टी लिहिणार. साइन ओमेगा टी इंटू कॉस डेल प्लस, इथं काय कॉस पहिला, मग कॉस पहिलं लिहा, कॉस ओमेगा टी इंटू कुठे गेलं, कॉस ओमेगा टी साइन डेल. तुम्ही बोलला आर कुठे गेला, अरे आर कॉमन काढलं ना, आर कॉमन काढलं. ठीक आहे, आता चला हे रफ करतो. नीट बघा, ए ए, ठीक आहे, ए इथं ए आहे. मग पहिलं साइन काय, इथं ओमेगा टी, इथं ओमेगा टी आहे. बी म्हणजे काय, डेल आहे, बी म्हणजे डेल. कॉस ए म्हणजे काय, ओमेगा टी. ठीक आहे, साइन बी म्हणजे काय, डेल. मग लक्षात ठेवा की साइन ओमेगा टी, ए म्हणजे काय, ओमेगा टी, ओके, आणि बी म्हणजे काय, डेल. म्हणजे साइन ओमेगा टी प्लस डेलची व्हॅल्यू हे असं येईल. म्हणजे ह्याच्या जागी बघा, ए काढतो, ए बी काढतो, ए आणि बी काढतो. साइन ओमेगा टी कॉस डेल प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल, याच्या जागी हे लिहू शकतो का मी, साइन ओमेगा टी प्लस डेल. येस, लिहू शकतो. मग लिहिणार मी इथं आर, कोणता फॉर्म्युला येणार, साइनचा येणार. साइन ओमेगा टी प्लस डेल झालं. कळलं का, हे इक्वेशन होतं आपलं. चला करा पटकन स्क्रीनशॉट काढा आणि खाली एक सेंटेन्स सांगतो ते लिहा पटकन. सगळं लिहायला कंटाळा येतो फक्त. चला लिहा पटकन, खाली रफ करून लिहून देऊ तुम्हाला. सेंटेन्स मध्ये लिहावं लागतं रे, कोणतं इक्वेशन काय आहे हे माहिती पाहिजे ना. दिस इज इक्वेशन, this is equation of SHM same angular frequency amplitude and phase, and its same amplitude, काय दिलं तर सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, त्याच्यानंतर काय दिलंय, आर इज amplitude and del is initial phase. ठीक आहे, हे तुमचं डेरिव्हेशन असणार आहे. लक्षात ठेवा, कंपोजिशन ऑफ, जर तुम्हाला विचारलं कंपोजिशन ऑफ टू पार्टिकल्स, त्यावेळेस त्याचं डेरिव्हेशन असेल. ठीक आहे, चला आता ह्याच्यामध्ये पण टाईप्स आहेत, आपल्याला काय काय काढायचं हे माहिती पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे. त्याच्यानंतर ना हे सगळं मी नोट्समधलंच, माझेच नोट्स मी तुम्हाला सांगतोय. नंतर इनिशियल फेज काढायचं आहे, बस एवढंच करायचं आहे. मग डेरिव्हेशन आपलं कंप्लीट होईल. आणि त्याच्यामध्ये पण केस 1, केस 2, केस 3 आहे. ठीक आहे, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. नेक्स्ट आता बघा काय काढायचं आपल्याला, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचं. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसा काढणार, आतापर्यंत आपण काय काढलंय, फक्त एक एक्स इक्वल टू काय काढलं होतं, आर
साइन ओमेगा टी प्लस डेल काढला होता, बरोबर ना. मग आता आपल्याला काढायचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसा काढणार? जसं तुम्हाला सांगितलं होतं इक्वेशन 1 लक्षात ठेवायला. मग इक्वेशन 1 मी परत यूज करणार आहे, बोललो होतो मी तुम्हाला. येस, सो हे इक्वेशन 1 आहे, हे परत एकदा मी परत लिहिलंय. ठीक आहे. मग आता यांचं काय करायचं बघा, लेफ्ट साईडचा स्क्वेअर करायचा. काय करणार? ॲडिंग अँड स्क्वेअरिंग. ॲडिंग अँड स्क्वेअरिंग करावं लागेल. बघा इथं काय करणार? ॲडिंग अँड स्क्वेअरिंग. ठीक आहे. लय मोठं आहे, जरासा मोठा आहे. बघा ह्यांचं जर मी लेफ्ट साईडचं ॲड केलं आणि स्क्वेअर केलं, काय होणार मग? आर स्क्वेअर साइन डेल. ह्याची लेफ्ट साईड काय? साइन डेल, म्हणजे ह्याचा स्क्वेअर होणार, असा होणार. ठीक आहे. प्लस याचा कसं होणार? आर कॉस डेल ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग दोघांचा बघा आर स्क्वेअर होणार, मग मी तो कॉमन काढणार. मग आतमध्ये काय राहणार? साइन स्क्वेअर डेल प्लस कॉस स्क्वेअर डेल राहणार, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे साइन स्क्वेअर डेल प्लस कॉस स्क्वेअर डेल हे आयडेंटिटी आहे, बरोबर ना. मग आयडेंटिटीची व्हॅल्यू काय? ते 1 येणार. मग ब्रॅकेटमध्ये 1 येणार. ठीक आहे. फक्त लेफ्ट साईडला लिहिताना मी आर स्क्वेअर लिहिणार, कळलं का? फक्त लेफ्ट साईडला लिहिताना मी आर स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे. मग आता इथं काय येणार? आर स्क्वेअर, बरोबर. मग इथं हे दोघांचा स्क्वेअर करावा लागेल ना, म्हणजे असं येणार a1 sin phi1. हे बघा ह्याचा स्क्वेअर असा होणार प्लस a2 sin phi2 ब्रॅकेट स्क्वेअर होणार. आता तुम्ही बोलणार प्रत्येकाला सेपरेट स्क्वेअर का नाही दिलं? कारण मध्ये प्लस येणार आहे, मध्ये प्लस आहे. मग हे लक्षात ठेवा, ह्याचा स्क्वेअर ब्रॅकेटचा प्लस ॲड करावा लागेल ह्याच्यासोबत. a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग करा सिम्प्लिफाय. ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला ओपन करता येतो, यायलाच पाहिजे. मग कसं होणार ते? दॅट इज इथे येणार a1 स्क्वेअर होणार. बघा पहिले ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर होणार, म्हणजे a स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1. ठीक आहे. प्लस ट्वाइस ऑफ दिस इंटू दिस, म्हणजेच काय होणार? a1 a2 साइन phi1 साइन phi2. ठीक आहे. प्लस याचा स्क्वेअर म्हणजे काय होणार? a2 चा स्क्वेअर साइनचा स्क्वेअर phi2. ठीक आहे. एक तर टर्म लिहिलं मी, पुढं प्लस ह्याला पण ओपन करावं लागेल ना, म्हणजे इथे येणार a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1. ठीक आहे. प्लस सेम टू a1 a2 ट्वाइस ऑफ a1 a2 ब्रॅकेट ओपन करता यायला पाहिजे तुम्हाला. cos phi1 cos phi1 phi2. ठीक आहे. पुढं प्लस a2 चा स्क्वेअर cos स्क्वेअर phi2. मग आता नीट ऑब्झर्व करा, असं तुम्हाला वाटतंय का? बघा इथं a1 चा स्क्वेअर आहे, इथं a1 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. इथं a2 चा स्क्वेअर आहे, a2 चा स्क्वेअर आहे. कॉमन काढू शकतो? येस, काढू शकतो. म्हणजेच काय ना माहिती का, मी एका बाजूला लिहितो आणि डायरेक्ट आन्सर इथं लिहितो. ठीक आहे. बघा एक काम करतो, मी a1 चा स्क्वेअर काढून दाखवतो तुम्हाला. कॉमन काढतो, ह्याच्यामधून कॉमन काढतो मी. राहणार काय आतमध्ये? साइन स्क्वेअर phi1 प्लस कॉस स्क्वेअर phi1 राहणार. ठीक आहे. कॉमन काढलं. मग मला सांगा a1 स्क्वेअर कॉमन काढलं तर आतमध्ये साइन स्क्वेअर phi1 प्लस कॉस स्क्वेअर phi1 राहणार. आणि तुम्हाला माहिती आहे आयडेंटिटी काय असतं? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, त्याची व्हॅल्यू 1 असते. मग मला सांगा साइन स्क्वेअर phi1 अँगल सेम आहे, कॉस स्क्वेअर phi1 दोघांचा अँगल सेम आहे. मग हे तर आयडेंटिटी झालं ना, मग ह्याची व्हॅल्यू येणार 1. ठीक आहे. याच्या जागी येणार 1. मग ओनली a1 स्क्वेअर राहणार. ठीक आहे. मग मी एवढा शॉर्टकट यूज करू शकतो फिजिक्समध्ये. मी एवढा शॉर्टकट यूज करू शकतो. कसं काय? फिजिक्सवाले काय कन्सिडर करतात माहिती का? तुम्हाला मॅथमॅटिक्स येतं असं समजतात, मग तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. लक्षात राहू दे, न्यूमरिकलमध्ये पण तुम्ही डायरेक्ट करू शकता. आता तुम्ही 10th स्टँडर्डला नाही आहे, 9th स्टँडर्डला नाही आहे, मग तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. समजतंय का? म्हणजे ते तुम्हाला पेपर चेक करताना असं कन्सिडर करतात की हा बाबा तुम्हाला येतं. ओके. सो तुम्ही जेवढं लवकर उरकता येईल तेवढं लवकर उरकायचं. ठीक आहे. बघा आता म्हणजे इथे मी लिहिणार डायरेक्ट a1 चा स्क्वेअर प्लस, मग इथे डायरेक्ट लिहू शकतो का मी? ह्याच्यातून कॉमन काढल्यावर आतमध्ये हे राहणार, ह्याची व्हॅल्यू परत 1 येणार, म्हणजे ओनली a2 चा स्क्वेअर. ठीक आहे. लेफ्ट साईडला r स्क्वेअर आहे. ठीक आहे.
प्लस आता दोघांमधून मी काय कॉमन काढणार, हे कॉमन काढणार बघा, हे कॉमन म्हणजेच काय येणार ट्वाइस ऑफ A1 A2 कॉमन. मग आतमध्ये काय राहणार, आतमध्ये राहताना पहिलं मी हे लिहितो, का लिहितो ते पण सांगतो. कॉस phi1 कॉस phi2. ठीक आहे, मध्ये प्लस आहे, दोघांच्या मध्ये प्लस आहे, प्लस साइन phi1 साइन phi2. ठीक आहे, आणि तुम्हाला हे माहिती आहे आयडिया काय माहिती त्याला, ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला माहिती आहे बघा. ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला असा असतो की कॉस A प्लस B चा फॉर्म्युला असा आहे की कॉस A इंटू कॉस B येणार. ओके, प्लस इथं सॉरी इथं प्लस असेल तिथं मायनस येणार. ठीक आहे, खाली दिसतंय का बघावं लागेल, हां दिसतंय ते. ठीक आहे, खाली येणार मायनस बघा साइन A इंटू साइन B येणार. मग मला सांगा हा फॉर्म्युला बघा त्याचाच आहे, दिसतंय कॉस आहे साइन आहे साइन आहे, पण इथं मध्ये प्लस आहे. मग इथं जेव्हा प्लस असेल ना त्यावेळेस इथं मायनस असतो. ठीक आहे, कळलं एवढं. मग आता इथे येणार A म्हणजे काय phi1 बघा, A म्हणजे phi1 B म्हणजे phi2 म्हणजे इथे येणार phi1 phi2 सॉरी हा phi1 ना. ठीक आहे, रफ करू काय, कळलं का. म्हणजे मी ह्याच्या जागी काय लिहिणार cos phi1 minus phi2 सिंपल. A1 चा स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 cos phi1 minus phi2. phi व्यवस्थित काढा काय. ठीक आहे, चला झालं. मग हे कुणाची व्हॅल्यू काढली मी आर स्क्वेअरची काढली, पण आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड पाहिजे ना, मग मला फक्त आर काढावा लागेल. मग आर म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट करावं लागेल, म्हणजे आर निघून जाणार, ह्याला स्क्वेअर येणार. ठीक आहे, झालं तुमचा रिझल्टंट अँप्लिट्यूड. व्यवस्थित करू तुम्हाला, थांबा. कळलं का, रिझल्टंट अँप्लिट्यूड साठी हा फॉर्म्युला असणार अंडर रूट मध्ये A1 स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ A1 A2 cos phi1 minus phi2. ठीक आहे, थोडं जरासा मोठा आहे, म्हणजे तुम्हाला वाटत असेल लय अवघड आहे, पण अवघड का जातं माहिती का, ज्यांचे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युले वगैरे लर्न नसतील ना त्यांना ऑब्विसली हार्ड जाणार आहे. मग मी त्यांच्यासाठी काही नाही करू शकत, सॉरी त्यांच्यासाठी सॉरी. ठीक आहे, मग सगळंच गमेलं पातेलं घेऊन बसलं तर मी काय करू, नाही काय करू शकत, मी सॉल्व नाही करू शकत. ठीक आहे, तुम्ही करा तेवढं. ओके, चला नेक्स्ट रिझल्टंट इनिशियल फेज काढायचा आता आपल्याला. ठीक आहे, इनिशियल फेज काढायचा, डेलची व्हॅल्यू काढायची. आता इनिशियल फेज कसं काढायचं, इनिशियल फेज काढण्यासाठी आपल्याला इनिशियल फेज काढायचं म्हणजेच काय काढायचं, त्यांच्यामधला अँगल काढायचा आपल्याला, म्हणजे ते किती असेल मग ते काढायचं. बघा आता कसं आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड काढलं तसंच आपल्याला इनिशियल फेज काढायचं म्हणजे डेल काढायचं आहे. ठीक आहे, सो बघा आता कसं काढायचं, काय इक्वेशन काय असणार तेच असणार फ्रॉम इक्वेशन 1 वरून. ठीक आहे, मग ते इक्वेशन मी परत लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे ह्याला काय करायचं, फक्त डिवाइड करायचं, डिवाइडिंग. ओके, डिवाइडिंग कसं करणार, इथे लिहायचं आर साइन डेल अपॉन हे याच्या बरोबर करायचं आर कॉस डेल. ठीक आहे, मग करा डिवाइड केलं काय ना, ही टर्म तशीच A1 साइन phi1 ह्याची व्हॅल्यू लिहा ॲज इट इज बघा प्लस A2 साइन phi2 अपॉन काय ना A1 cos phi1 प्लस A2 cos phi2. ठीक आहे, आर आर कॅन्सल, साइन डेल अपॉन कॉस डेल, साइन अपॉन कॉस तुम्हाला माहिती काय असतं, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन असतो, म्हणजे त्याला टॅन डेल इक्वल टू ही टर्म ॲज इट इज, ही टर्म ॲज इट इज. बघा हे पूर्ण लिहायचं, हे पूर्ण मी नाही करत बसत, हे तुम्ही करायचं तसलं. ठीक आहे, मग नंतर ना हे असं दाखवायचं नाही, नोट्समध्ये असं लिहायचं नाही. नोट्समध्ये तसं जर दिसलं मला तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह येणार तिथं जर मेसेज हाय पडला तर तुमचं जे हे आहे ना काय म्हणतात त्याला आयडीला ब्लॉक टाकणार, जर हे मला नोट्समध्ये असं दिसलं तर. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही सतवणार त्याच्या डबल तुम्हाला मिळणार. ठीक आहे, टॅन डेल म्हणजे आता बघा टॅन तिकडे शिफ्ट करा, मला फक्त डेल काढायचं आहे ना, मग टॅन तिकडे शिफ्ट करा, म्हणजे इथे ना डेल इक्वल टू टॅन इनवर्स होणार, बरोबर ना. टॅन तिकडे शिफ्ट केलं टॅन इनवर्स होणार, मग व्हॅल्यू येणार काय येणार याच्या आतमध्ये, मग मला लिहावं लागेल आता का, कारण मला बॉक्स बनवायचा ना म्हणून लिहितोय, नाही तर नुसतं लिहिलं असतं. A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 अपॉन A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 झालं.
इनिशियल फेज काढला. किती इनिशियल म्हणजे इनिशियल फेज काढायला किती इझी वाटतंय ना, पण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायला नको नकोसं वाटतं आहे ना. सो बघा एवढा आहे डेल इक्वल टॅन इनव्हर्स ऑफ दिस अँगल. ठीक आहे. जर तुम्हाला इनिशियल फेज काढायला त्यांनी सांगितलं तर तुम्हाला त्यांनी A1 दिला पाहिजे, A2 दिला पाहिजे आणि ह्या दोघांचा डिफरन्स दिला पाहिजे. समजते का? डिफरन्स म्हणजे ∅1 आणि ∅2 दिला पाहिजे, तर तुम्ही इनिशियल फेज आरामशीर काढू शकता. ठीक आहे. काढा तुमच्या. चला एवढ्यावर स्टॉप करतोय. ठीक आहे. बाकीचे जे काही नोट्स आहेत आता लिहिलेले ते पण मला सेंड करा. ओके. आणि नेक्स्ट टाइम जे असणार ना, नेक्स्ट ऑसिलेशनचं जो काय मी शिकवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये केसेस शिकवणार आहे. ठीक आहे. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढताना जर माझा अँगल 0 असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती येणार, जर माझा अँगल 90 डिग्री असेल तर माझं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती येणार. ठीक आहे. ते आपल्याला शिकायचं आणि प्लस आपल्याला एनर्जी ऑफ पार्टिकल शिकायचं आहे. ओके. म्हणजे असं थोडं थोडं शिकवण नाही का, थोडं थोडं पार्ट बनवत मग तुमचा हा व्हिडिओ क्लिअर करून टाकेल. ठीक आहे. आणि तसंच मी मॅथमॅटिकल लॉजिक पण स्टार्ट करणार आहे ज्यावेळेस ऑसिलेशन संपेल त्यावेळेस, लक्षात राहू दे. ओके. म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिकचा माझे व्हिडिओ ऑलरेडी आहेत माझ्या याच्यामध्ये, काय म्हणतात प्लेलिस्टमध्ये आहेत, पण त्याची क्वालिटी लो आहे म्हणून मी परत एकदा शिकवणार आहे. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय. अभ्यास करत राहा.